नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. आपल्या कुलदेवीचा मान सन्मान कसा केला पाहिजे, त्याचसोबत या मान सन्मानासोबतच कुलदेवीच्या मान सन्मानाचं महत्त्व काय असतं आपल्या आयुष्यामध्ये. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतात त्या कशामुळे येत असतात. बघा, आपल्याला अनेकदा सवय असते की अनेकदा आपल्यावरती एखादं संकट आलं किंवा आपण एखाद्या वेळेस अडचणीत अडकलो तर आपण आपल्या कुलदेवीला बसल्या बसल्याच साकडं घालतो किंवा नवस बोलत असतो की माझं हे काम पूर्ण होऊ दे, मी तुला हे अर्पण करेन, ते अर्पण करेन, मी असं करेन, तसं करेन. अशा प्रकारे बसल्या बसल्या ठिकाणीच आपण कुलदेवीला किंवा आपल्या दैवताला आपण नवस बोलत असतो. आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, रक्षणकर्ता असते. त्याच्यामुळे तीसुद्धा तुम्ही बोललेला नवस लगेच कबूल करते आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करते. पण इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर किंवा संकटातून आपल्याला मार्ग जरी मिळाला तरी तो नवस फेडायचा आपल्या हातून राहून जातो. कधी कधी नवस काय बोललो आहे ते सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यानंतर आपण नवस तर बोलून जातो पण तो फेडला जात नाही किंवा बोललेला नवस जर आपल्या लक्षात नसेल, अशा वेळी काय करायचं. बघा, आपणच नाही, आपल्या सासूंनी, आपल्या सासऱ्यांनी, आपल्या पूर्वजांनी एखाद्या वेळेस आपल्या कुलदैवताला कुलदेवीला नवस बोलला असेल आणि त्यांच्याकडून जरी हा नवस फेडायचा राहून गेलेला असेल किंवा त्यांनी फेडला नसेल तर त्याचे दोष किंवा तो फेडलेला म्हणजे जो काही नवस फेडलेला नाही आहे त्याचे दोष तुम्हाला लागत असतात. तुमच्या आयुष्यामध्ये त्या अडीअडचणी येत असतात. मग त्यामध्ये विवाह, संतती अनेक बऱ्याच प्रकारच्या आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात. कारण कुलदेवी ही आपल्या घराची रक्षणकर्ता असते. तिची योग्य सेवा होणं, तिचा योग्य तो मान सन्मान होणं, तिची रोज घरात आठवण काढणं, तिची रोज घरात सेवा होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपली कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर नक्कीच आपल्या घरावरती कोणतंही संकट येत नाही. आलं तरी कुलदेवी ती स्वतःवर घेत असते आणि त्या संकटापासून आपलं संरक्षण करत असते. तर असो, बघा, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आल्यानंतर आपण अनेक ठिकाणी जातो, केंद्रामध्ये जातो. केंद्रामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कुलदेवीची सेवा करता का किंवा तुम्ही दरवर्षी कुलदेवीचा मानसन्मान करता का. मग आपल्याला आठवतं की कुठे तुम्ही नवस वगैरे बोललेला आहात का, कुलदेवीचं टाक तुमच्या घरामध्ये आहे का. जशी आपल्याला स्वामींची सेवा दिली जाते तसेच आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा दिली जाते, लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आपण स्वामींची सेवा करत असतो ना त्यावेळी स्वामींची सेवा करणं तर करणं आहे, पण सोबत आपल्याला अनुभव येण्यासाठी, प्रचिती येण्यासाठी कुलदेवीची सेवासुद्धा सोबत घडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की आपण हा नवस बोललो होतो पण काय नवस बोललो होतो हे लक्षात नाही किंवा पूर्वजांनी बोलला होता, सासू सासऱ्यांनी बोलला होता. तर अशा प्रकारे जर तुमच्या बाबतीत घडलं असेल, एखादा नवस तुम्ही बोलला आहे तो तुमच्या लक्षात नाही आहे, फेडायचा राहून गेला आहे आणि तुम्ही नाही किंवा तुमच्या आधीच्या लोकांनी बोलला आहे त्यांच्याकडून फेडायचा राहून गेला आहे, तर त्या नवसाची पूर्तता कशी करावी, त्याचबरोबर कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा आणि या मान सन्मानामधून त्या नवसाची पूर्तता होत असते. 100% नव्हे, 101% तुमचा कोणताही नवस असो, कुणीही बोललेला असो, या मान सन्मानामधून तुमच्या नवसाची पूर्तता होत असते. म्हणून आता तो नवस कसा फेडायचा, मग तुम्ही तो काहीही बोललेला असो, कुणीही बोललेला असो, तो नवस कसा फेडायचा, मान सन्मान कसा करायचा याबद्दलची आपण माहिती बघू. बघा, ही माहिती जी आहे स्वामींच्या केंद्रामध्ये मार्गदर्शन जसं केलं जातं त्या मार्गदर्शनामधूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. यात माझं असं मनाचं काहीच नाही. तिथले सेवेकरी ताई दादा केंद्रामध्ये जी आपल्याला मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनामधूनच मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते. तर बघा, तुम्ही जो नवस केलेला आहे, थोडक्यात काय, मान सन्मान कसा करावा कुलदेवीचा आणि त्या नवसाची पूर्तता कशी करावी. तर बघा, तुम्ही जर एखादा नवस केलेला असेल किंवा आधीच्या लोकांनी केलेला असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही देवापुढे, जर तुम्हाला आठवत नसेल तर सगळ्यात पहिले तुमच्या देवघरापुढे यायचं, म्हणजे देवापुढे बसायचं आणि देवीला प्रार्थना करायची की जे काही आमच्याकडून राहून गेलेलं आहे किंवा आधीच्या लोकांनी काही बोललेलं असेल,
ते राहून गेलेलं असेल तर त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तुझी क्षमा मागतो आणि तुझी आमच्याकडून जर सेवा घडली नसेल याआधी तर इथून पुढे तुझी सेवा आमच्या हातून घडू दे, तुझी कृपा आमच्यावर राहू दे आणि तुझं जे काही मान सन्मान वगैरे राहिलेलं आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू अशी देवीला म्हणजे आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. तर आता प्रार्थना करायची आणि तुम्हाला कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. आता मान सन्मान कसा करायचा, कुठे करायचा, कधी करायचा, मान सन्मान करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि पूर्ण नवसाची 100% पूर्तता होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्याच पाहिजेत, ह्या सगळ्यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे एकही गोष्ट किंवा एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तर आता नवसाची पूर्तता करण्यासाठी किंवा मान सन्मान करण्यासाठी तुमच्या सगळ्या फॅमिलीने तुमची जी पण कुलदेवी आहे, आता 3.5 शक्तिपीठांपैकी बघा कधीकधी काय होतं, आपली कुलदेवीच आपल्याला माहीत नसते आणि आपण आईची सोडून मावशीची सेवा करत असतो, आपण ग्रामदेवतेची सेवा करत असतो. आपली ग्रामदेवता ही आपली कुलदेवी कधीच नसते, लक्षात घ्या. म्हणून आणि अनेकांना वाटतं की आम्ही हिची सेवा करतो, दर मंगळवारी शुक्रवारी आम्ही मंदिरात जातो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपली ग्रामदेवता आपली कुलदेवी नसते. 3.5 शक्तिपीठांपैकीच तुमची एक कुलदेवी असते. आता ती 3.5 शक्तिपीठं कोणती? एकतर तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी, वणीची सप्तशृंगी आणि कोल्हापूरची अंबाबाई. तर ह्या 3.5 शक्तिपीठांपैकी ह्या 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची एक कुलदेवी असू शकते. तर आता माझी म्हणजे आमची कुलदेवी जी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आहे. तर आता उदाहरणार्थ समजा तुमची जी पण कुलदेवी असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, तर तिथे मूळ स्थानावर तुम्हाला तिथे जायचं आहे. जाताना काय काय न्यायचं सोबत हे सुद्धा सांगणार आहे. बघा, जात असताना तुमची सगळी फॅमिली तुमच्यासोबत पाहिजे. आता आपल्याला नवसाची पूर्तता करायची आहे, नवस फेडायचं आहे म्हटल्यावर सगळी फॅमिली आपल्यासोबत पाहिजे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जेवढे फॅमिली मेंबर्स तुमच्या घरामध्ये आहेत तेवढे सगळ्यांनी म्हणजे कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायचं आहे, म्हणजे तुळजापूरला जायचं आहे. मी उदाहरणार्थ सांगते तुळजापूर. आता ह्या 3-4पैकी म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी जी तुमची कुलदेवी आहे तिथे तुम्ही जायचं आहे. तर मूळ स्थानावर जायचं आहे. जात असताना तुम्हाला देवीचे 11 अलंकार घेऊन जायचे आहेत. बघा, आता कधी जायचं तर कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी तुम्ही जाऊ शकता. देवीच्या वारा दिवशी तुम्हाला जायचं आहे. तर जाताना तुम्हाला 11 अलंकार, देवीचे जे 11 अलंकार आहेत आवडते ते घेऊन जायचे आहेत. आता त्या 11 अलंकारामध्ये काय काय येतं मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. मी साईटलासुद्धा स्क्रीनवरती देईन आणि नसेल तर मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण नक्की व्यवस्थित ऐका. त्या 11 अलंकारामध्ये एक जरी गोष्ट राहिली किंवा एखादी जरी चूक झाली तरी त्याचे दोष आपल्याला लागू शकतात आणि आपल्या नवसाची पूर्ण पूर्तता होत नाही, लक्षात घ्या. म्हणून जे काही 11 अलंकार आहेत ते व्यवस्थित बघा. तर त्यातली पहिली गोष्ट आहे म्हणजे साडी, चोळी आणि बांगड्या. पहिली गोष्ट म्हणजे साडी, चोळी, बांगड्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मणिमंगळसूत्र, जोडवे आणि बिरोदे. त्यानंतर तिसरी गोष्ट हळद आणि कुंकू 125 ग्रॅम. चौथी गोष्ट गुलाल, शेंदूर 125 ग्रॅम. त्यानंतर 5वी गोष्ट आहे हार, वेणी म्हणजे गजरा. त्यानंतर 6वी गोष्ट आहे पंचखाद्य. आता पंचखाद्य म्हणजे 5 पदार्थ यामध्ये येतात. त्यामध्ये खारीक, खडीसाखर, खोबरं, खवा आणि खसखस हे 5 पदार्थ म्हणजे पंचखाद्य. तर हे पंचखाद्य तुम्हाला न्यायचं आहे. त्यातली 7वी गोष्ट म्हणजे खेळणा आणि पाळणा. तर 8वी गोष्ट आहे पुरणाचा नैवेद्य. त्यानंतर 9वी गोष्ट आहे ओटीचे सामान. आता ओटीच्या सामानामध्ये खण, गहू, सुपारी आणि पैसा या गोष्टी येतात. त्यानंतर 10वी गोष्ट आहे 5 फळं आणि नारळ, विडा, दक्षिणा ह्या गोष्टी येतात. आणि 11वी गोष्ट आहे होमपुडा. आता होमपुडा तिथेच तुम्हाला मूळ स्थानावरती तिथे गेल्यानंतर तीर्थक्षेत्रावरती तिथे तुम्हाला मिळेल. आता ह्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत, काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला मूळ स्थानावरती मिळून जातील. आता जे काही साडी, चोळी, बांगड्या आहेत त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा तिथेसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर ओटीचं सामान तुम्हाला घरातूनच घेऊन जायचं आहे. पुरणाचा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला घरातून घेऊन जायचा आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही स्वतः तिथे करू शकता. तिथे काही लोक असतात ते तुम्हाला करून देतात. तिथे त्यांना पैसे देऊन किंवा देणगी देऊन तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. तिथे आपले पुजारी लोक असतात. तिथे
जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता किंवा घरातून देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर हे जे काही 11 अलंकार आहेत ते तुम्हाला घेऊन जायचेच आहेत. यापैकी एकही गोष्ट यातील विसरता कामा नये, लक्षात घ्या. त्यानंतर आता हे सगळं घेऊन जाऊन तिथे सगळ्या फॅमिली मेंबर्सने तिथे जायचं आहे. तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी की तुझा आमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी येत आहेत त्या अडीअडचणी दूर होऊ देत. तुझी सेवा करण्याचं आम्हाला मार्गदर्शन नव्हतं किंवा त्याबाबत आम्हाला कल्पना नव्हती, पण आता आम्हाला माहीत झालेलं आहे. तुझी सेवा आम्ही रोज करू. आमच्या घरामध्ये तुझी सेवा आमच्या हातून घडेल आणि आमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील त्या माफ कर. पूर्वजांनी, सासू सासऱ्यांनी, आमच्या आधीच्या लोकांनी काही नवस बोलले असतील आणि ते फेडायचे राहून गेले असतील तर या मान सन्मानामधून त्या नवसाची पूर्तता करून घे आणि तू आमची आई आहेस. आमच्या कुळाचं तू संरक्षण कर. तर तू आमच्या कुळाचं रक्षण कर आणि आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफ कर. आमच्याकडून एखादा नवस फेडायचा राहून गेला असेल आणि त्यासोबत आम्ही किंवा आमच्या पूर्वजांनी काही नवस बोलले असेल किंवा ते फेडायचे राहून गेले असतील तर त्याची पूर्तता तू करून घे आणि तुझ्या लेकरांची चूक तू पोटात घे, अशी प्रार्थना, मनापासून प्रार्थना तुम्ही देवीला करायची आहे. आणि तो जो काही आपण मान सन्मान नेलेला आहे, देवीचे 11 अलंकार नेलेले आहेत ते तिथे देवीला अर्पण करायचे आहेत. तर आणि देवीला नमस्कार करायचा आहे. तर आता आणि हे सगळं करत असताना तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स इथे हजर पाहिजेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्यावेळी आपण पुरणाचा नैवेद्य नेलेला असतो तिथे तुम्ही 9 पुरणाचे दिवेसुद्धा प्रज्वलित करू शकता. तर जो काही पुरणाचा नैवेद्य नेलेला असतो तो तिथे ते पुजारी म्हणजे नैवेद्य दाखवतात. त्यातला काही नैवेद्य ते आपल्याला देतात प्रसादरूपी. तो जो नैवेद्य आहे तो तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सनीच वाटून खायचा आहे. दुसऱ्या लोकांना वाटायचं नाही किंवा जे बाहेरच्या लोकांना, शेजाऱ्यांना, पाजाऱ्यांना द्यायचं नाही. जेवढे तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्स आहेत तेवढ्यांनीच तो ग्रहण करायचा आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसून, देवीच्या मूळ स्थानावर बसून, म्हणजे तिथे गाभाऱ्यात वगैरे बसून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. बघा, दुर्गा सप्तशती ही कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे. तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्हाला तिथे बसून करायचाच आहे. याने काय होतं की आपण ज्या काही आपल्या हातून ज्या काही चुका घडलेल्या असतील त्याची पूर्तता होते. उलट देवी आईचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो आणि देवीच्या गाभाऱ्यामध्ये बसून सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. बघा, घरात जेवढी पवित्रता नसते तेवढी मंदिरांमध्ये तिच्या स्थानावरती तेवढी पवित्रता असते. त्यामुळे तिथे केलेली सेवा आपल्याला जास्त फळ देऊन जात असते. म्हणून तुम्हाला तिथे बसून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं, तिथून देवीच्या मूळ स्थानावरून तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे. नाहीतर आधेमध्ये पाहुण्यांचं घर आहे, आईचं घर आहे, मुलगीचं घर आहे, मग त्यांना भेट देऊया, मित्राचं घर आहे तिकडे जाऊया, अजिबात नाही. तुमच्या कुलदेवीला जाऊन आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या घरात जायचं आहे. आता याचं कारण काय, तर बघा, ज्यावेळी आपण कुलदेवीला जातो, कुलदेवीचा मान सन्मान करतो, त्यावेळी आपली कुलदेवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्यासोबत आपल्या घरी येत असते. तिची सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या घरी येत असते. म्हणून तुम्हाला दुसऱ्याच्या घरी अजिबात जायचं नाही. मूळ स्थानावरून डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे. आता घरी आल्यानंतर बघा, परत एकदा सांगते मी की तिथे बसून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे. घरी आल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा येणाऱ्या शुक्रवारी तुम्हाला आपल्या कुलदेवीची पाठ परतवणी करायची असते. बघा, ज्यावेळी आपण कुलदेवीला गेलेलो असतो त्यावेळी कुलदेवी आपल्या घरी आलेली असते आपल्यासोबत. मग कुलदैवत असो, कुलदेवी असो, आपल्या घरी ते आपल्यासोबत आलेली असते. पण आपल्याला तिची पाठ परतवणी करायची असते. मग म्हणजे ज्यावेळी तुम्ही गेलात त्याच्या पुढच्या मंगळवारी किंवा येणाऱ्या मंगळवारी किंवा येणाऱ्या शुक्रवारी तुम्हाला कुलदेवीची पाठ परतवणी करायची आहे. आता पाठ परतवणी कशी करायची, तर बघा, एखाद्या कुमारिकेला किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुम्हाला घरी बोलवायचं आहे. तिला म्हणजे जेवू घालायचं आहे आणि त्यानंतर एक विडा आणि एक सुपारी देऊन तिला पाठवायचं आहे.
बघा, परत एकदा सांगते, ज्यावेळी कुलदेवी होऊन तिचा मानसन्मान करून तुम्ही घरी याल, त्यावेळी येणाऱ्या शुक्रवारी किंवा येणाऱ्या मंगळवारी तुम्हाला अशा प्रकारे कुलदेवीची पाठ परतवणी करायची आहे. त्याचबरोबर म्हणजे एखाद्या कुमारिकेला तुम्ही बोलवू शकता, एखाद्या सवाष्ण स्त्रीला बोलवू शकता. आता तिला जेवण म्हणजे जेवायला घालण्यासाठी तुम्ही काही नैवेद्य म्हणून बनवू शकता. वरण, भात, भाजी, पोळी, आमटी काहीही करू शकता. यथाभक्तीने तुमच्या पुरणाचा नैवेद्य केला तरी चालेल, काही हरकत नाही. पण तिला जेवण घालून तिची व्यथा म्हणजे विधी पूजा करून, हळद कुंकू अक्षता तिचे पाय धुवून व्यवस्थित पूजा करून तिला जेवायला घालायचं आहे. सवाष्ण असले तर तिची ओटी भरायची आहे तुम्हाला. कुमारिका असेल किंवा सवाष्ण असेल तर तिला तिचे म्हणजे एक विड्याचं पान, पैसा आणि सुपारी हे देऊन तिची पाठ परतवणी करायची आहे. थोडक्यात काय, आपल्याला आपल्या कुलदेवीची पाठ परतवणी करायची आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण कुलदेवीला जात असतो त्यावेळी तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, तर तो सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे. तिथे जाऊन तुम्ही तिथे म्हणजे भेटवायचा आहे. तिथून तुम्ही मूळ स्थानावरून परत घरात आणून त्याची पूजा करायची आहे. असं केलं तरी चालेल, नाही नेला तरी चालेल, नेला तरी चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, मध्येच प्रबल उठला, त्यामुळे मला व्हिडिओ पॉज करावा लागला. तर अशा प्रकारे तुम्ही जर एखादा नवस केला असेल, तुमच्या पूर्वजांनी एखादा नवस केला असेल, तर तुम्ही त्या नवसाची पूर्तता अशा प्रकारे करायची आहे. सोबतच बघा, यामध्ये 2 गोष्टी घडतात. त्या एकतर तुमची जो काही तुमचा नवस आहे त्याची पूर्तता देखील होते आणि तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान देखील होतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये घडतात. अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई, कुलदेवीची सेवा कशी करायची, नित्यसेवा कशी करायची, तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे. नसेल तर मी परत एकदा करेन. आणि जशी आपण स्वामींची सेवा करतो, नित्यसेवा, की स्वामी चरित्र सारामृतामधील 3 अध्याय वगैरे असं, तर तशीच आपली नित्यसेवा देखील करायची असते. दुर्गा सप्तशतीची या ग्रंथाची आपल्याला सेवा रोज करायची असते. तर तो डिटेल व्हिडिओ मी नक्कीच करेन लवकर. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. या व्हिडिओबाबत तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. कारण देवीचं सगळं व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे यात मी काही राहिलेलं आहे सांगायचं असं तर काही नाही. सगळे अलंकार वगैरे सगळं व्यवस्थित मी सांगितलेलं आहे. जशी केंद्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात तशाच प्रकारे सांगितलेलं आहे. कधी कधी काय होतं ना, की आपली इच्छा असूनसुद्धा आपल्याला केंद्रामध्ये जायला मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी असे गावं आहेत, खेडेगावं, की तिथे केंद्र नाही आहेत, पण तिथल्या ताईंची, दादांची खूप इच्छा आहे केंद्रामध्ये जाण्याची, तिथले हितगुज ऐकण्याची, मार्गदर्शन सेवेकरी ताईदादांकडून मार्गदर्शन घेण्याची. पण काही कारणांमुळे किंवा तिथे केंद्र नसल्यामुळे त्यांची ही इच्छा म्हणजे त्यांना जाऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता. खूप महत्त्वाचा आणि खूप अतिशय महत्त्वाची ही माहिती होती. तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.